श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज की जय. नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 16. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय जयाजी दिगंबरा आद्य नाभि विसंबरा वर्णिता तुझे गुण संभारा मत अपूर्व होतसे. वर्णिता तुझे या गुण संपत्ती वेद भंडारे अपूर्व होती सहस्रपणी वाता माती शिनवाची दावी तसे पंचानन नाहीशे धेंडे परी दो अक्षरी झाले दुडे सरस्वतीचे शिनुनी तोंड करी सांड विलापाचे आडभाळ उद्बीज दे कपल पात्रात पुरी मही सप्ताब्दीची अपूर्वशाही तव गुणसार रस यज्ञ ऐसा सर्वगुणाज्ञ पुरुषी येऊनी वैसला अबद्धमती भक्तिसार ग्रंथ सुधार स्वय निर्मिला आपणची तरी मागिले अति सबल कथा कानी पाहून वायुसुत युद्ध समय ऐक्य होऊन सुख सागरा मिळाले यावरी कानिपासी विदेशात गेले श्रीगड मंडगावात तेथे भेटून मच्छिंद्रात ते आतिथ्या ते भोगिले परी कैसे रीती तेचे ऐका येत तेतनी श्रोती मच्छिंद्राचे काम चित्ती हे कार्ती उद्याला कानिपा जाईल स्वदेशात जी गुरक्षा करील श्रुत मौत धावून येईलेत नेईल माते येथोनी तरी गोरक्ष मम शिष्य आहे आयशे याशी श्रुत करू नये अनेक योजनी उपाय येथे राहता करावा अशी युक्ती रचुनी चित्ती काय म्हणे आतिथ्य बहुरीती म्हणून बोलावून बहुत युक्ती सकला मच्छिंद्र सांगतचे या उपरी अनेक योजना करीत ही विषयी गोवा कानिपणात मग हा कदा देशात जाणार नाही सर्वस्वे चंद्राननी मृगांक वदनी पहाटे तसे शिबिरा लागुनी परी तो नातळे काम वासने इंद्रिय मनी महाराजा म्हणाल तरी त्या कायशा युवती प्रत्यक्ष कामाच्या मूर्ती जयांचे नेत्र कटाक्ष होती वेडे पिशे वेदा देवादी जयचे पाहता मुखमंडळ तपी सांडती तपा कारणे येऊनी मुंगी लुंगी होनी मागे भ्रमती जपी तपी जयचे आधर पोवल्यावरी दिसती दशन डाळिंब वीज घुमटी गौरवर्ण पिका घाटे ग्रीवादर्शी बाहेर अनंत चंद्राचा प्रकाश जैसा की उडा गणपतीचा द्वितीय ठसा दयाच्या नखाकृतीले का चंद्र कोरी मिळवल्या असो ऐसे स्त्रियांचे वर्ण की भानुची पावला उदय मान ऐशा श्री पाठवणी स्थान चेतविती कामाशी परितो नातळे महाराज हा वृत्तांत मच्छिंद्र कळाला सहज मग म्हणे शिष्य कटकाचा समाज कामासनी गोवा ऐसाही यत्न करून पाहत कामिनीचा भ्रम झाला वृथा शिष्य कटके येईना हाता उपाय काही चालेना असो ऐसे क्षणात एक मास राहिले ते परिकोपे देव होता उदित सहज स्थिती लोटले असो लोटल्या एक मास मग पाचवलं मच्छिंद्रास म्हणत आज्ञा देवी आम्हास स्वदेशाशी जावाय अवश्य म्हणून मच्छिंद्रात नाना संपत्ती द्रव्य ओपित गजवाजी उष्ट्रामित द्रव्य भूत दिदले शिबिरे कनाता आपडा पथोर तंबू राहट्या प्रदगाकार शिबिका मुक्त झाला छत्र वस्त्राभरणी भरेले आयशे उपणे अपार संपत्ती बोलित से मच्छिंद्र जती एक कोश बोलूनी नमिती परस्परांशी आदरे आयशे बोलूनी कटकभार सोस्ता नारानाथ मच्छिंद्र एरिकडे तीर्थवर करीत आला स्वदेश सहज आले मुक्कामी लघुनी श्रीदेश सुगम पुढे गोड बंगाल स्थान उत्तम नाना क्षेत्रे हिंडती परी जया गावी जायनात त्या गावी लोक करीत आतिथ्य सर्व पाहुणी भक्तिवंत उपचारी मिळवती इच्छे सम सकल अर्थ पूर्ण होणी शिष्य संप्रदाय होत म्हणून वर्णिती कीर्त मुखोमुखी उल्लासे
मग या गावीचे त्या गावी लोक येऊन ती सकल कटक दावुनी भक्तिभाव अवलौकिक बोलविती पुढारा. आयशे भ्रमण करीत करीत कीर्ती मागे होत ती सत्कीर्ती हेल पट्टणात प्रविष्ट झाली जन्मके. बहुत जनांचे वाचे स्तुती स्वामी आयशे म्हणती. मग राजांगणी ही कीर्ती हेलावली सेवक मुखे कीर्ती ऐकून नृपणात पुढे पुढे झाला दूत. त्या करवी उत्तम वृत्तांत मुनी कटकाचा अनविला. ते सांगती मुनीचा राज गावोगावी होणी शिबिरे सुरंग चांग धावतात येऊनी मागोमाग स्वामी लागे राहावया. पुढे नाथ ध्वजे येऊन शिबिरे चालती त्या मागून शिष्य कटकाशी मागुनी गमन कानफाचे होतसे. आयशे मार्गे करीत गमन तो एरीकडे जगन्नाथाहून गोरक्षक बांगलादेशात येऊन गावोगाव भ्रमतसे. तो सहज मार्गे करिता गमन मही प्रमाई तरुव्यक्त विपिन दया ऐपिन गजकर्ण नंदन. सहज स्थिती भेटला तेने पाहिला गोरक्षकाशी गोरक्ष पाहिले कानिपाशी. दृष्टादृष्टी होता आदेशी एकमेका बोलले करून स्थिर विकास खाली उतरला कर्णनंद. मग भरजरी गालीचा मही पसरून गोरक्षाची बैसवले आपण वैशे उपसविनेटी बोले कानिपा वागवटी. नाथ पंत हा वरदपुटी कोण गुरु राहिला हे ऐकून गोरक्षनाथ मच्छिंद्र जन्मापासूनची कथा सांगत. वर्त पाणी उदय मित्र प्रसन्न झाला तयाशी तरी त्याचा दास अनुदास मी म्हणती महिपुरुष. परिश्री गुरु कानिपद्यास गुरु कोण मिळवला ते सांग. आयशी गोरक्ष बोलाय कानिप सांगे जालिंदर कथन जन्मापासून वर्तमान दत्त कृपा आगळी. आयशी उभयतांचे भाषण झाले मिळवले समाधान म्हणती योग्य आले घडून. तुम्ही आम्हा भेटायला या उपरी कानिपाची ती कामना दिली अर्थी की मच्छिंद्र गुरु गोरक्ष प्रती दत्त वर्दे मिळवला तरी दत्त कृपेचे अनुसंधान कैसे लादले विद्यारत्न. ही कवनरूपी सहज दर्शन जगा माझी मिळवती तरी याचा शोध करावा दावणी आपल्या गौरवा. आयशे ओजुनी सहज भावा दृष्टी करी भोवताळी दृष्टी समोर आम्रवन पक्क फली देखील सगन तेही पडाचे पक्कपण शाखा वृक्षी वरदल्या. ते पाहता कानिपनाथ म्हणे हे आम्रवन काय शोभंत फळे मधुर शाखा व्यक्त झोंबले आहेत त्या वृक्षी. परी आयशी फले सुगम दिसती भक्षण करावे वाटे चित्ती. यावरी गोरक्ष बोले युक्ती नको नको माझे या उपरी बोले कानिप वचन तोडून आणि ते शिष्य धाडून. गोरक्ष म्हणे इतका यत्न कासे असे करावा आता शिष्य आहेत जवळी तोडून आणावे करगमली. शिष्य नसता कोणे काली आपण काय करावे तरी आता स्वतः आयुष्य करावे. गुरु प्रसाद येत प्रताप मिळवावे फळी तोडून विद्येशी गौरवावे दुष्ट आत्मा करावा. आयुष्य कानिपा ऐकून वचन जरी तुमचे इच्छिते मन तरी आताचे आणि तो तोडून पक्कपणे गुरु कृपे. मग कवळून भीष्म चिमटी वक्ता श्रद्धपे होती त्यावरी आकर्षण मंत्रपोटी प्रेरित झाला युक्तीने. हे वक्ताश्र आकर्षणी प्रेरित फेकी भस्म कारणी तवती पक्व फले वृक्षावरणी पुढे आले सर्वत्र. मग ते शिष्य कटकासहित फळे वखिते मधुरयुक्त बक्षिल्या पूर्ण तृप्त चाळले हात जेवणाने. आयशे झाल्या पूर्ण प्रकरणे गोरक्ष विचारे आयशे म्हणे प्रताप लागेला मध लागुनी कानी फाणे आपुला तरी आपण आता याशी दाव विद्या चमत्काराशी. ऐसा विचार करून मानसी कानी पाते बोलत अशी म्हणे तुम्ही कला पोहमच्या तरी उत्तरा लागुनी उत्तर अनेक फले भक्षणे साचर चवी रसने मिळवावी. आयशी ऐकून तयाचे वचन म्हणे बोलला ते फार उत्तम तुमच्या शब्दाशी करुणी मान शिकारावे तैशेची. मग आकर्षण शक्ती भक्तास्त्र जलपणीनाथ गोरक्ष पवित्र तो लवंग गवणीची फले विचित्र येऊन पडली बुडारा. मग ती फळे खात जेठी रसनेची पडो पाहावी मिठी. हा म्हणती शेवटी अमृत सरी दाटले. मग ती फळे केली भक्षण शुद्ध जीवने हस्त प्रक्षालन बैसले असणे सुखेवणे. त्यावरी बोले गोरक्ष तो म्हणे खाली फळे उत्तम परिजायची तैशी करावी वहिली पुन्हा योजने वृक्ष राहाळी पुढे मार्गा गमावे.
या उपरी कानिपणार म्हणून आयसा कोण ब्रह्मयाचा सुत पुन्हा निर्मुनी मूर्तिमंत जायचे तैसे करील गोरक्ष म्हणे गुरुपुत्र जो निश्चिमपणे आहे पवित्र त्याशी करण्या घटित विचित्र कदा काली नशेची तो दुसरा ब्रह्मा करील उत्पन्न मग आयशाची कथा कोण जो मोहीची मस्तकी करिता धारण तो पर्वताचे ओजेशिने की जो करतेचा निवणार तो पावक ठिणगीने पळे सत्वर हृदय साठवितो सप्तसागर तो थिल रोधक अटकेना जो बोल काजाचे गंभर चातुरी बृहस्पती ते मागे सारी तो अजार रक्षका ते भिवणी अंतरी मौन वरील का वाचे जो आपुले प्रतापे करुणी शेराब्दी करील ग्रह वसनी तो तर्का करिता सदैव सदनी भीक मागेल केवता की चक्षुचे कृपा कटाक्ष पाषाण करी परिस जैसे तो हेमा करिता काय प्रत्यक्ष आराधील धनाढ्य जयाचे वचन वागवटी मिरोती सकल देवांच्या थाटी तो आपोल्या मोक्षासाठी आराधना भूताशी तस्मात ब्रह्माची काय कथा जो अनंत ब्रह्मांडे होय निर्मिता सर्व कर्तव्याचा करता गुरु कृपेशी मिळतसे ना तरी मुळीच पुरवडी गुरु मिळवला ज्याचा कवाडी तयाचा दैना कोण फेडी कवाड ओ जेव आहे तो आयशा ऐकता कानिपणार परमशोभला स्वचितार्थ द्यायचा पावक आज्य सिंचितार्थ कौल पाय ब्रह्माला म्हणे हात जाणतो भटते आणि तुझ्या गुरु सहित बहुसाधनी प्रतापवंत नरका माझी पचतसे माची म्हणती योगीजन कर्माचरिती नरकपतना सकळ श्रीराष्ट्र वैष्णव भोग भोगी पापाचा जितेंद्रियत्व दावे जनी असून भोग चिंती म्हणे तया भोगवश करून मी निकानात होणे ठेला तरी ठाऊक गुरु तुझा किती बोलशी प्राज्ञी ओजा ब्रह्मया ते करून हीन तेजा विशाळ गोष्टी करीतोशी प्रथम गुरु तुझा कावडी तुझी दयना कोण फडी आता सोडून सकळ प्रौढी मार्गा लागे करणे का आयशे वचन खडकत बोलणे गोरक्ष ते होता श्रवण मग म्हणे बोलशी आपण चौटीपणे भ्रष्टा तुझा गुरु जलिंगरणार प्रतापहीन दिन बहुत 10 वर्ष आजपर्यंत नरकी नित्य पदतसे परित्या सामर्थ्य नाही झाले की आपण येथून जावे होईले नृप सर्पदर्पे वेष्टिले शक्ती न झालाशी ह्याला पट्टने गौड बंगालदेशी वस्ताद मिळाला आहे त्याशी धन्य गोपीचंद प्रतापराशी लिदगतीत पचितसे तैसा नव्हे गुरु माझा हलविल सकल ब्रह्मांड चोजा शंकराचे अस्त्र ओजा कर कमली मिरतसे अष्टभैरव महादरुण अजिंक्य देवा दानवा कारण त्याशी बळे करुणी कंदन शरणागत आणले पाहे केवढा मारुत सुत जेने विजय केला रघुनाथ तया मस्तकी देऊळी पर्वत उभा केला स्तंभापरी वीरभद्र प्रतापरणी देवदानवा अजिंक्य करणी तयाचा प्राण कंठी आणुनी शरणागता तो केला 12 कली तीव्र आदित्य तयाचा उलटून पाडीला रथ सकल देव शरणागत होऊन लोटले पायाशी तरी प्रतापी गुरु ऐसा भक्त सोडित नरकलेच्या तयाच्या व्रत कृपे ऐसा हाताची पाय भ्रष्टा मग घेऊन भस्माची मोठी मळंत प्रयोग बोले हटी संजीवनी ते पियुषसाठी सकल फळाती मिळवली आयशी सकल प्रयोगी फळे संपूर्ण जैशी तैशी ठेली होऊन ते कानिपणात पाहून मनी शंकेचा पै झाला योजनी सर्व मुख ओठी विस्मय करिता आपुले पोटी म्हणे धन्य हा प्रताप जेठी जगा माझी मिळवला सकळ टाकून विरुद्ध भाषण धावणी दिले आलिंग म्हणे धन्य तू एक निपुण गुरुपुत्रता मिळवशी परी आयशे बोलता विरुद्ध बोला माते सर्वज्ञ लाभ झाला शोधित फिरलो जालिंदरा ठाव लादला तुझपाशी यावेळी गोरक्ष बोले वचन हे बोलिलाशी अति अप्रमाण माझा लाभ तुझ कारण तुझा लाभ मज झाला ते बोलणं कदा वाईट दाविते झाले मार्ग चोपट गुप्त गुरूंचे उघडून कपाट मार्ग देवटा पाय केला तरी आता उत्तम झाले दृष्टी पाहू गुरु पावले आयशे वधून प्रीती नमिले एकमेका ते वेळा या उपरी गौरनंदन पडशा आश्रमुखी जलपून वृक्षादेटी फळे नेऊन येथील ते दडेले मग पुन्हा करून नमना नमन
प्रांजळ वर्णित वर्तमान एकमेका ते विचारून आदेश म्हणून जातात. गोरक्ष चालला श्रीदेशात कानिपा गोड मंगाली जात हेला पट्टन लक्ष्म्या पंत कूच मुकाम साधितसे परी तीव्र होणी अतिचित्ती म्हणे दाताची भस्म करीन नृपती हा जालिंदर गुरुमूर्ती दुखविली नष्टाने आयशे म्हणून वारंवार परम क्रोधाचा वैसवणार शिखा डुलवी स्वांगावर आहालोनी पाडावया नाय तीव्रमती चित्तकोंडी पावक स्थिती प्रदीप करून नृपा होती इच्छुनी जात असे तचिष्य कटकट थाटी गमन करिता वाटोवाटी तो हेला पट्टन कानन फुटी जाऊन या पोचला तो वृत्तांतरायाशी कळला कानी पाले गावाला मग परिवारासहित गोपी चिन्ह वहिला सवय समोरा जात असे चित्ती म्हणे मम वैभव योग्य दिशे महानुभाव तरी गुरु हाची करावा राया वाच्या भावाने 700 शिष्य कटक भारी पूर्णयोगी ब्रह्मचारी गजवाजी स्पंदनी स्वारी जगा माझी मृतशी सिद्ध करुणी चमभार शिबिकासने तुरुंगाभार अन्य मंडळी वीरझुंजार राया सवय मिरवले राया मस्तकी एकशत चंद्राकृती दैदिप्यवंत 80 छत्रे वर्णिता भूत वाडेल ग्रंथ गळा 1,000 मिती बरोबरीचे सरदार असती तयाचे छत्रे 5 असती चंद्राकडे मिरवत हे मतगट्टी झालरा शिल्पयुक्ती छत्र कळसाची अपार युक्ती रत्न खचित अर्का म्हणती तेज सांडी तो आपले ऐसा संपत्ती संभारशी ठिंगणे भाविती अमर पदाशी मार्गी चालता मांत्रिकाशी पाचारीतून नृपणात म्हणती प्रारब्ध योगी करून येथे पातले सिद्धरत्न तरी याचा अनुग्रह घेऊन ईश्वर भक्ती परिधान हा श्री गुरु आहे योग्य माते माझी संपत्ती भूषण भरते जगा माझी दिशे सरते योग्य योग्य उभयंती ना तरी गुरु मम मातेने योजला होता कंगालहीन रत्नपती काचानुनी भूषणाते मिळतसे की कल्पतरूच्या बागायती कंटक भरू बाबुल असते की अर्कचंद्राचे मध्य पंक्ती काजवानी मिरवावी की भूप माझी पंक्ती भूपती असावा सर्वज्ञ मूर्ती घृत शर्करा दुग्ध सरिती लवण कैशी वडावे अमंगल गल्ले कुच्छल स्थान भूतने आणि पिसाच समंत गुरु माते मम मातेने जालिंद रुजला अव योग्याचे सांगत काय केले श्रीजातीत परी आता उदेले उचित गुरु कानिपा आम्हाशी आयशे वधुनी मांत्रिकाची राव जातशे कटक प्रदेशी घेऊन सवे संभारशे षोडशोपचाराद्रे आयशे पडे कटकट ठाठी राव जाय सुगमवाटी मार्गी योगींद्र जटी जाऊन या मिळाला परी आता देखताची गोपीचंद्र हृदय धडाडला अपार क्रोध परिविवेका गरगळा अपार तेने अक्रोध जमना माझी संचला आता आजी शापुनी करीन भस्म परी कार्य तशीच राहील सुगम कोटेश्वर गुरु योगद्रुम मिरवला तो कळेना पर्यायाच्या हाती कार्य सुगम उरकोणी घ्यावे मनोधर्म आधी पाहुणे गुरुचरण पद्म शासनाते मग गोपू आयसा वचन करून चित्ती स्तब्ध राहिला योगींद्र जती क्रोधानळा संवर्षंती बोध लक्ष्मी स्थापित असे जैसे शस्त्रास्त्रे निपुण जे विरक्षिती प्रतापवान परी कार्य संबंधी देदीप्यमान दर्शविती लोकांते तरी प्रथमशी गुरु मूर्ती प्रत्यक्ष करावी याची हाती मग क्रोधा नळाशी दुस्ता होती गोपीचंद योजावा ऐशे विचारी शब्द बोधे आणि राहिला स्तब्ध एरीकडे गोपीचंद चरणावरी लोटला उभा राहिला समदृष्टी नम्र तर बोले होते चोरून या कर संपुटी विनवणी विनतीचे हे महाराजा दैवयोगा मजा आळशावरी गंगा ओळ्याला अशी कृपावगा अनाथ सनाथ करवाय तुम्ही कृपाळू संत सज्जन दया भंडार शांतिरत्न ज्ञान विज्ञान अस्तिक कर्म ग्रहस्थाशी कल्पावे ब्रह्मी भावला तत्वता षडगुणाची विषय दमिता सकल भोगवण्या करता मिळतसा जगा माझी आणि जगाच्या विषयी तिमरी ज्ञान देवटी तेजोरी मिरवणी सुख सनात परिधाविते झाला महाराजा ऐशी साधक याच क्रमणे तुम्ही कल्पतर कल्पना पूर्णी ऐशी स्थिती जाणवी जीवनी ओल विलित मजवरती परी श्रीरायाचे वागुत्तर ऐकून कानिपा मनोहर तेने चित्त शक्ती तरोवर आनंद शांती मिळवली देही कृताचा वैश्वानर पेटवा घेत होता अपार तरी राव उत्तराचे सिंचन नेर होताची शांती विरयवर येवे मग रायाची लग्न करी बैसवला सोशेजारी मग बोलता वागोत्तरी
कुशला साखी महाराजा म्हणे राया अनुचित केले परी तो भाग्य सफल पाहिले तेने करून शांती वळले मम मानसे महाराजा ना तरी अनर्था गाठी पडत होती प्राणाशी मिठी परी तव भाग्य उतराचे देठी शांती फळे मिळवले तरी आता असो कैसे वेगी चाल पटनात तेथे सकल इतिहास निवेदन तुझ राया मग वैसुनी शिबिकासनी कटकास ग्रामाशी येऊनी राये राज सदना आणुनी कनकासनी वाहिला तरी प्रीती करून षोडशोपचारे पूजेला मुनी हेमरत्ने आणि वस्त्रभूषणी नम्रवाणी बुडत असे हे महाराजा योग संपत्ती कामना वेदिली माझ्या चित्ती अनुग्रही चोज घेऊन निगुती सनातपणी मिळवावे आईसा वेदक कामना चित्ती प्रथम भागी मिळत होती त्यात उदली कोपयुक्ती वैश्वानर शिकाते त्याने आनंदने उदयाचा तरू वळला असे तरू योगी धरू मग पुढे वासना फळकारू प्रयारा वरते पावला नृप म्हणे अर्थ उघडून चित्ती मिळवा समाधान ना तरी भययुक्त भरडपूर्ण चित्त तरू ते स्पर्शित असे तरी प्रांजळ करुणी माते कृपे उपणी अनुराहते आपुल्या साह्य म्हणून सरते तीही लोकी मिळवावे कानिपवा म्हणे नृपाई मम अनुग्रहाचे उत्तम ददित घेऊ उपाशी भावपूर्वक परी तुवा भावनाशीला जसे दुग्ध पवित्र गोड परी लवण स्पर्शिता परमजवळ तेवी तू ते घडून विघड आले हाई महाराजा अरे माझा अनुग्रह घ्याव्यापाशी परी त्याचा अनुग्रह मजशी तो स्वामी महागर्तेशी आश्वविष्टेत स्थापिला परी तुझे आयुष्याला पूर्व पुण्याचा होता योग म्हणून क्रोधानळ मग शांती दरी दडाला हो ना तरी महाराज जालिंद प्रलयकालीचा वैशानर तुझे वैभवांचे अपारणे भस्म करिता सनार्धे जयाच्या प्रतापाची सरी कोण करी बोल वागोतरी ज्याने स्वर्गदेवता थोरी झाडो झाडी लाविली साध्यंत वराची कथा तया नृपाते सांगता त्याने सकल ऐकून वार्ता भय उदले चित्तात अंगी रोमा चाले दाटून शरीर कापरे दाटले पूर्ण धरोनी त्याचे चरण नम्रपणे विनतसे म्हणे महाराजा योगयुक्त घडून आले ते अनुचित परी आता क्षमा उचित प्रसाद करा दासावरी या ब्रह्मांडपात मध्ये एवढा कोणी नाही पतित हा ही करणी अघटित करणी आली मदला घे परी सदैव माये परी शांती वराची हृदयांतरी भाऊ अन्याय होता किशोरी ऐता ते टेकना तुम्ही संत दयावंत घेता जगाचे बहु आघात अमृत मानून चित्त कृपा उचित दर्शविता जैसा झाडा घातला घाव एकी लावणी केले अपूर्व परी उभयंता एकच इच्छा मिरवू शके जैशी का हे सरिता पात्रे निरवगी धुती पूजिती मलसंगी परी एकचित उभय प्रसंगी मिरवली की सरिता ते की तस्करा होता घरात रिगवा त्यासवी प्रकाश देई जैसा दिवा तन्याय संत भावा मिरवदात महाराजा तरी आता असो कैसे क्षमा ओढून करी आम्हास दुष्कृत सरिता प्रवाह विशेष ओढून काळी महाराजा आयशा ऐकून तयाचे वचन नावे म्हणे गजकर्ण नंदन मग राया लागी सवे घेऊन स्वशिबिरा ते पातला परी हा वृत्तांत ऐकून परिचराका धावल्या तिथून त्यांनी जाऊन सकळ युवती लागून मैनावती ते सांगितले हे माय हो भक्ती संपादने जालिंदर गुरु तुम्हाला गुणी परी तयाची राय विपत्ती करून महिगर्तीत मिळवला तेही अश्वविष्ठेत राखीला आहे दशवर्षात ही राज दरबारा ऐकून मात तुम्हा आम्ही निवेदले म्हणाला कैशी कळले मात तरी जालिंदराचा आला सुत अपार वैभव कानिपनात विद्यार्णव दुसरा तरी तयाचे वैभव पाहून शेवटी नटला आपला नंद परी जालिंदराचे वर्तमान श्रुत केले तेनेची आता राव तयाचे शिबिरी गेला आहे सहपरिवारी तेथे घडेल जैसे परी त्याचे वृत्त सांगू पुढे ऐशी सांगता युवती हृदय शोभली मैनावती परी पुत्र मोहाची संपत्ती चित्त झुलारी हेलावे हे इकडे नृपनाथ मुनी शिबिरा जाऊन तोडीत उत्तम आगारी अनन्य पदार्थ इच्छे समान भरेल सदा सन्मुख कर जोडून आगे सदावे कार्या समान घेतील तेथे अर्थपूर्ण संगोपन करीतसे जैसे दुर्वासा अतिथी सकळ सेवे आराधी कौरवपाळ कन्या हा भूपाळ नाथा लागे सोबो की असो ऐशे सेवे प्रकरणी आस्थाशी गेला वासर म्हणे मग राया ते आज्ञा देवनी बोलिला सदनाते राव पातेला सदनाप्रती परी येताची वंदली मैनावती मग झाला वृत्तांत ते प्रती निवेदिला रायाने वृत्तांत निवेदनी म्हणे ती जशी तो जाऊन शिबिराशी युक्ती प्रयुक्ती बोधून त्याशी महाविघ्ना निवटवे मग अवश्य बोलून मैनावती शिबिरा असणी जाऊ पाहती शीघ्र येऊन शिबिर प्रती कानिपनाथ मिळवला मोंदुनी निकट बैसलितेत म्हणे महाराज गुरुनाथ कोण तुम्ही वरील अर्थ नाथ पंथ मिळवा तरी ह्या नाथ पंथिका
मीही मिळवते महिलोका, तरी मम मौली वर पादुका. श्री जालिंदरासी मिळवते ऐशी ऐकून ती शिवानी. बोलता आला काणी पामुनी, ऐशी असूनी बरवी करणी. जालिंदराती मिळवली तू अनुग्रही असता निश्चित. गुरु ठेवा अश्वविष्टेत, मैनावती म्हणे मदची श्रुत. आजी झाले महाराजा मग आपुली कथा मुळापासून. तया नाथाशी निवेदनी, हे सुता हाती झाली करणी. मज न कळता महाराजा, तरी आता झाले वर कर्म. सज्ञाना सावरी दुर्गम, परिजरायाचे दुष्टकर्म. टाळून सुपंत मिरविका, ऐशे सांगून तया प्रती. मोह उपजला अतिचित्ती, मग म्हणेशी गुरुमूर्ती. दृश्य करा लोकांत, म्हणशील सुताचे हाती करून. कान करशी दृश्यमान, परिणनो जालिंदराचा कोपाग्न. धावईल पुढारा, तरी बोधावा युक्ती प्रयुक्ती. रक्षणे आपुल्या भाच्या प्रती, दृश्य करुणे गुरुमूर्ती. सत्कीर्ती भाच्यावरी का, मग या ब्रह्मांड वनपात. कीर्ती ध्वज अति लखकित गेला, मुनी परमलोकांत. कीर्ती ध्वज फडकेल, आयशे बोलण्यात त्या प्रति. मग उठती झाली मैनावती, त्याने नमुने परमप्रीती. बोलिले भगिनी ते, पूर्ण आश्वासन देऊन म्हणे रायाचे कल्याण. इच्छेपूर्ण श्री गुरुचरण पाहुणी जान. सकल संशय सोडी का, आयशी आश्वासनी माता. श्रीनाथ झाला बोलिता, असो मैनावती तत्वता. नमुने आली सदनाशी, स्वतः ते पाचारून. सकल सांगितले वर्तमान, मग सकल भयाचे दृढासन. भंगित झाले तत्क्षणी, जालिंदराच्या अनुग्रहासहित. आश्वासित कानिपानात, ऐसा सकळ सांगून वृत्तांत. भयमुक्त तो केला, असो आता येथून पुढील अध्याय. धुंडीनंदर नरहरी वंदे श्रोत्याकरण. मारो निवेदिला गुरु कसे, स्वस्ती श्री भक्ती कथा सार. सुमंत वृक्ष गामेत मागा, सदा परिषद भावी विचित्र. षोडशोध्याय पुढा. श्रीकृष्ण अर्पणम. शिवमूर्ती श्रेष्ठ. नवनाथ भक्ती सार षोडशोध्याय समा. जय श्री गुरुजय श्री नवनाथ महाराज की जय. जय श्री गोरक्षनाथाय नमस्. जय श्री कानिपनाथाय नमस्. जय श्री जालिंदरनाथाय नमस्. जय श्री मच्छिंद्रनाथाय नमोस्तुते.